नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक वैशाली कर्णेवार कुस्केवार आपलं हार्दिक स्वागत करते. पहिलं प्रकरण आपलं संपलेलं आहे. आज आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत आणि दुसरं प्रकरण आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या. त्यामध्ये आहे जागतिकीकरण. तर जागतिकीकरण ही संकल्पना आणि ती समस्या कशी आहे याचा अर्थ आपल्याला या प्रकरणामध्ये समजावून घ्यावयाचा आहे. तर याच्या आधीच्या प्रकरणामध्ये आपण काय काय बघितलं, तर 1991 नंतरचे जग आणि या जगामध्ये काय काय घडामोडी घडल्या त्याचा अभ्यास आपण मागील प्रकरणामध्ये केलेला आहे. त्यामध्ये आपण काय काय बघितलं, त्यामध्ये युरोपमध्ये झालेले बदल, 1990ची कुवेतची समस्या आणि महत्त्वपूर्ण बाब म्हणजे 1991 नंतरचं सोव्हिएत युनियनचं विघटन, त्यानंतर शीतयुद्धोत्तर कालखंड आणि प्रादेशिक संघटना किंवा प्रादेशिक वाद, या सगळ्या संकल्पना आपण मागील प्रकरणामध्ये बघितलेल्या आहेत. तर या प्रकरणामध्ये आपल्याला 1991 नंतरच्या राजकीय आणि सुरक्षाविषयक व्यवस्थेचे वर्णन करणारे हे सर्व शब्दप्रयोग किंवा 1990च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात एक नवीन शब्दप्रयोग पुढे आला आणि तो म्हणजे जागतिकीकरण. तर समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या तिन्ही विषयामध्ये जागतिकीकरण ही संकल्पना अभ्यासाला आलेली आहे. यावरून आपल्याला लक्षात येईल की जागतिकीकरण ही संकल्पना किती महत्त्वपूर्ण आहे. ती संकल्पना आहे आणि काही प्रमाणामध्ये समस्या पण बनलेली आहे. तर ती समस्या कशी आहे आणि संकल्पना काय आहे याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. 1991 नंतरच्या काळातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, तंत्रज्ञान आणि विचार प्रणाली विषयक बदलांचा यात समावेश केला जात होता. आज आपण शीतयुद्धोत्तर कालखंडाचे वर्णन करताना जागतिकीकरण हा शब्दप्रयोग वापरतो. तर या प्रकरणामध्ये आपल्याला जागतिकीकरणाची संकल्पना अभ्यासावयाची आहे. 1991 नंतर जगामध्ये ही जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली आपल्याला दिसून येते. तर या ठिकाणी काही वाक्य आहेत आणि त्या वाक्यावरून आपल्याला जागतिकीकरण म्हणजे काय किंवा जागतिकीकरणाची प्रक्रिया आज कशी प्रवाही झालेली आहे ते थोडक्यात जागतिकीकरणाचा अर्थ समजण्यासाठी आपल्याला ही काही वाक्य बघायची आहेत. तर भारतातील आई आपल्या परदेशातील मुलीशी रोज इंटरनेटद्वारे बोलते. इंटरनेटद्वारे जगामध्ये कुठल्याही देशामध्ये जाण्या येण्याची परवानगी आज आपल्याला आहे. शिक्षणासाठी मुलं म्हणा, मुली म्हणा, दुसऱ्या देशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जात असतात आणि रोजच्या रोज आईचं मुलीशी संभाषण या ठिकाणी होत असतं आणि ते झाल्यामुळं आई आणि मुलगी खूप जवळ आहे अशी जाणीव त्यांना होते. त्यानंतर चीनी बनावटीची खेळणी व सायकल भारतीय बाजारात सर्वत्र उपलब्ध आहेत. तर मेड इन चायनाच्या वस्तू आपण सर्रास वापरत असतो. तर आता चीन कुठं आहे आणि भारत कुठं आहे, पण त्या चीनी वस्तू भारतीय बाजारामध्ये सहज सर्वत्र उपलब्ध आहेत, म्हणजे त्या आपल्याकडे येतात. हे सुद्धा जागतिकीकरणाचंच उदाहरण म्हणता येईल. त्यानंतर आहे भारतीय योग व आयुर्वेद पाश्चिमात्य देशात प्रसिद्ध होत आहे.
आता योग म्हणजे काय? रामदेव बाबाचा योगा. त्यानंतर आयुर्वेद. आयुर्वेदाचा उगम भारतामध्ये झालेला आहे, प्राचीन आयुर्वेद. तर या योग आणि आयुर्वेदाचा वापर पाश्चिमात्य देशात प्रसिद्ध होत आहे. म्हणजे इतर देशामध्ये योग आणि आयुर्वेद भारताचं वापरल्या जात आहे. त्यानंतरचं वाक्य आहे, परदेशी सौंदर्य प्रसाधने भारतीय शहरामध्ये उपलब्ध आहेत. तर जी काही सौंदर्य प्रसाधने आपण वापरतो त्याचं उत्पादन पूर्णपणे भारतातच झालेलं असतं का? नाही. त्यातल्या अनेक वस्तू कुठल्या आहेत? परदेशातल्या आहेत. म्हणजेच कुठलीही वस्तू, कुठलंही ज्ञान, कुठलंही उत्पादन जिथं त्याला वाव मिळेल त्या ठिकाणी आपण जाऊन विकू शकतो. सहज उपलब्ध आपण करू शकतो, नेऊ शकतो. त्यानंतर आहे मोबाईलचा वापर भारतातील खेड्यापाड्यात होऊ लागला. त्यानंतर मोबाईलचा वापर भारतातील खेड्यापाड्यात होऊ लागला आहे. हे सुद्धा जागतिकीकरणाचंच उदाहरण म्हणता येईल. आंतरराष्ट्रीय शाळांचे भारतात आगमन झालेले आहे. तर ऑक्सफर्ड इंटरनॅशनल आहे, पोद्दार इंटरनॅशनल आहे, बचपन इंटरनॅशनल आहेत. ह्या ज्या शाळा आहेत आपण बघतो आपल्या आजूबाजूला आहेत, तर त्या शाळा कशा आहेत? आंतरराष्ट्रीय आहेत. म्हणजे त्या भारतात आहेत, तशाच इतरही देशामध्ये आहेत किंवा इतर देशातल्या त्या शाळा भारतामध्ये आहेत. परदेशी रुग्ण भारतीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत किंवा भारतातले रुग्ण परदेशामध्ये दाखल होतात. तर या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला काय लक्षात येतं? तर ही जे उदाहरणं आहेत ते उदाहरणं जागतिकीकरणाचे आहेत. तर 20व्या शतकाची अखेर होत असताना आणि जग 21व्या शतकात प्रवेश करत असताना राष्ट्रातील संबंधामध्ये एक नवीन प्रक्रिया सुरू झाली. जागतिकीकरण या नावाने ती ओळखली जाते. आजच्या काळातील ती एक महत्त्वाची घटना बनलेली असून तिच्या बऱ्या वाईट परिणामांची चर्चा जगभर होत असते. म्हणजेच ती समस्या सुद्धा कशी बनलेली आहे. जागतिकीकरण ही प्रक्रिया चांगली आहे की वाईट आहे, त्याच्या बऱ्या वाईट परिणामांचा सुद्धा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करावयाचा आहे. ती समस्या कशी आहे आणि वरदान कसं आहे, तर याची चर्चा जगभर होत असते. जागतिकीकरणातून एक नवी जागतिक व्यवस्था आकाराला येईल आणि सर्वच देशांच्या दृष्टीने ती हिताची असेल असे जागतिकीकरणाचे समर्थक मानतात. तर जागतिकीकरणाची प्रक्रिया प्रगत राष्ट्रांच्या हिताची आणि विकसनशील देशांवर अन्याय करणारी असून त्यातून नवा वसाहतवाद निर्माण होईल असे मत तिचे विरोधक व्यक्त करतात. जागतिकीकरण हा अशा प्रकारे विवाद्य विषय बनलेला आहे. काही गट या प्रक्रियेचे स्वागत करत आहेत, तर काही सामाजिक गटांचा तिला प्रखर विरोध आहे. केवळ विकसनशील देशातीलच नव्हे तर प्रगत देशातीलही काही समाज गट जागतिकीकरणाला विरोध करताना दिसतात. तर सांगायचं तात्पर्य हे की आज जगातील एकही राष्ट्र जागतिकीकरणाच्या प्रक्रियेपासून अलिप्त नाही. प्रत्येक राष्ट्र जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेला दिसून येतं. मात्र जागतिकीकरणाला पाठिंबा असो अथवा विरोध असो, या प्रक्रियेपासून कोणतेही राष्ट्र पूर्ण अलिप्त राहू शकत नाही. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत सामील होणे प्रत्येक राष्ट्रासाठी अपरिहार्य बनलेले आहे. वेगवेगळ्या देशातील आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थितीवर जागतिकीकरणाचा परिणाम होत असून जागतिक अर्थकारण आणि राजकारण यांना ही प्रक्रिया नवी दिशा देणारी ठरेल असे मत मानले जाते. म्हणूनच जागतिकीकरण म्हणजे काय, त्याचे स्वरूप कसे आहे,
जागतिकीकरण घडविणारी माध्यमे कोणती, तसेच भारतासारख्या देशावर या प्रक्रियेचे कोणते परिणाम होत आहेत, ही माहिती घेणे महत्त्वाचे आहे. तर आता जागतिकीकरण ही प्रक्रिया आधुनिक काळातच आहे काय? नाही. तर पूर्वी सुद्धा जागतिकीकरणाची प्रक्रिया होती. पूर्वी सुद्धा वस्तूंची आयात निर्यात व्हायची. लोक या देशातून त्या देशात जायचे. ज्ञान, संस्कृती इकडची तिकडे व्हायची, पण ह्याचं प्रमाण अगदी नगण्य होतं, जे की आज परदेशात जाणाऱ्यांचं आणि जाण्याचं प्रमाण या ठिकाणी खूप वाढलेलं आहे. तर पूर्वी सुद्धा जागतिकीकरणाची प्रक्रिया होती, पण 1991 नंतर या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनं वेग घेतलेला आपल्याला दिसून येतो. जागतिकीकरणामुळे वस्तू, सेवा, लोक, तंत्रज्ञान, कल्पना यांचा ओघ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देशांच्या सीमा ओलांडून सतत सुरू असतो. जागतिकीकरणात देशांच्या सीमारेषा धूसर झाल्याने जग एवढे जवळ येते की त्याला जागतिक खेडेही म्हणता येईल. तर जागतिकीकरणामध्ये जागतिक खेडे, जगाला खेड्याचं स्वरूप आलेलं आहे, ग्लोबल व्हिलेज. तर खेड्यामध्ये काय होतं की प्रत्येक व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी असणारा संबंध हा कसा असतो? जवळचा असतो. म्हणून या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे जगाला खेड्याचं स्वरूप आलेलं आहे, म्हणून त्याला जागतिक खेडेही म्हणता येईल. माहिती तंत्रज्ञान व दळणवळणाच्या साधनातील क्रांतीमुळे जग खेड्यासारखे भासू लागले आहे, कारण तंत्रज्ञानाला सीमांच्या मर्यादा नसतात. तर ह्या ज्या सीमारेषा आहेत, राष्ट्रांच्या सीमारेषा ज्या आहेत त्या धूसर झालेल्या आहेत आणि काही दिवसांनी त्या पूर्ण मिटूनही जातील. संपूर्ण जग एकाच जागतिक व्यवस्थेखाली येईल. वसुधैव कुटुंबकम या म्हणीप्रमाणे संपूर्ण जग एकच कुटुंब होईल, अशी आशा या ठिकाणी व्यक्त केली जाते. जागतिकीकरण ही संकल्पना गेल्या काही वर्षात उदयास आली. याचे अनेकांनी वेगवेगळे अर्थ लावले, तरी प्रामुख्याने जागतिकीकरण म्हणजे वेगवेगळ्या अर्थव्यवस्था व समाज यांचे एकत्रीकरण होय. यात माहिती, कल्पना, भांडवल यांचा ओघ सतत सुरू असतो. जागतिकीकरण ही लोकांच्या वाढत्या परस्परावलंबनाची प्रक्रिया आहे. गेल्या शतकामध्ये सुद्धा भांडवल, वस्तू, लोक यांचा ओघ जगभर सुरू होता, पण त्यावेळी त्याला कोणी जागतिकीकरण म्हटले नाही. आधुनिक जागतिकीकरणात वेग आणि व्याप्ती यांचे वेगळेपण आपणास जाणवते. तर जागतिकीकरणाचा वेग वाढलेला आहे आणि व्याप्ती वाढलेली आहे. आता वेग म्हणजे काय? हे आयात निर्यातीचं, वस्तूंच्या देवाणघेवाणीचं प्रमाण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि एकही राष्ट्र यापासून अलिप्त राहिलेलं नाही. म्हणजेच जागतिकीकरणाची व्याप्ती आज आपल्याला वाढलेली दिसून येते. टेलिफोन घराघरात पोहोचण्यास कित्येक वर्ष लागली, पण मोबाईल मात्र अल्पावधीत सर्वत्र पोहोचला. यातूनच या बदलांच्या वेगाची आपणास कल्पना येते. पूर्वी परदेश प्रवास करणाऱ्यांची संख्या मर्यादित होती, परंतु आधुनिक काळात कंपन्यांचे अधिकारी, व्यवस्थापक, विद्यार्थी, पर्यटक इत्यादींच्या परदेश प्रवासाचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी घरी गाडी असणाऱ्यांची संख्या कमी होती. गेल्या काही वर्षात यातही प्रचंड वाढ होऊन गाडी खरेदी सामान्य माणसाच्या आवाक्यात आली आहे. बाजारात विविध प्रकारच्या गाड्या उपलब्ध आहेत. यावरून या बदलाची व्याप्ती आपणास समजू शकते. त्यानंतर आता प्रत्यक्षात जागतिकीकरणाचा अर्थ बघत असताना या ठिकाणी काही व्याख्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली व्याख्या आहे एडवर्ड हार्मन.
तर एडवर्ड हार्मन काय म्हणतात? जागतिकीकरण ही उत्पादने, भांडवल, सेवा आणि आर्थिक संबंध यांचा सीमापार वाढता प्रवाह दर्शविणारी प्रक्रिया आहे. तो उत्पादने म्हणजे काय? आपल्या देशामध्ये ज्या वस्तूंचं उत्पादन होते त्या वस्तू म्हणजे उत्पादने. भांडवल म्हणजे काय? पैसा. सेवा म्हणजे काय? तर आपण ज्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. आणि आर्थिक संबंध म्हणजे वस्तूंची आयात आणि निर्यात. तर यांचा सीमापार वाढता प्रवाह. सीमापार म्हणजे सीमेच्या पलीकडे जाऊन या वस्तूंची देवाणघेवाण म्हणजे सीमापार वाढता प्रवाह दर्शविणारी प्रक्रिया आहे. तर ह्या ज्या गोष्टींचं प्रमाण आहे ते प्रमाण कसं आहे? वाढलेलं आहे. त्यानंतर कॉक्स आणि कॉर्टन या विचारवंताच्या मते जागतिक भांडवलशाहीतून निर्माण झालेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या, संस्था यांचा प्रभाव असणारी आंतरराष्ट्रीय, राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेत राष्ट्रांची भूमिका मर्यादित करणारी प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय. तर यामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या हा एक शब्द आलेला आहे. तर बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे जागतिकीकरणाची प्रक्रिया प्रवाही झालेली आपल्याला दिसून येते. किंवा महत्त्वपूर्ण घटक काय आहे जागतिकीकरणाचा? तर बहुराष्ट्रीय कंपन्या. आणि राष्ट्रांची भूमिका मर्यादित करणारी म्हणजे राष्ट्रानं सर्वच क्षेत्र या ठिकाणी काय केलेली आहेत? खुली केलेली आहेत. राष्ट्राची पकड राष्ट्रानं कमी करून घेतलेली आहे. राष्ट्राची भूमिका यामध्ये मर्यादित करणारी प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय. तर बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय? एक कंपनी जी अनेक देशांमध्ये पसरलेली आहे आणि त्या कंपनीमुळे अनेक देशांचा एकमेकांशी संबंध येतो आणि त्यामुळे जागतिकीकरणाची प्रक्रिया या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरची व्याख्या आहे बायलिस आणि स्मिथ. तर हा विचारवंत जागतिकीकरणाचा अर्थ स्पष्ट करताना काय म्हणतो? जगाच्या वेगवेगळ्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांमध्ये वाढत जाणारे सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, व्यापारी, सांस्कृतिक संबंध दाखविणारी व्यापक स्वरूपाची प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय. तर आता जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये बायलिस आणि स्मिथ काय म्हणतात? तर आर्थिक घटकच महत्त्वपूर्ण नाही. महत्त्वपूर्ण आहे पण एकमेव नाही. म्हणून केवळ आर्थिक संबंध म्हणजे जागतिकीकरण नाही, तर त्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, व्यापारी या सर्वच प्रकारचे संबंध निर्माण होणं म्हणजे जागतिकीकरण होय. त्यानंतर सर्वात सोपी आणि सुटसुटीत व्याख्या आहे जॉर्ज मॉडेल्स्की यांची. जॉर्ज मॉडेल्स्की काय म्हणतात? जगातील वेगवेगळ्या समाजांना एका जागतिक व्यवस्थेमध्ये एकत्र आणणारी प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय. तर कुठलीही व्यक्ती कुठल्याही ठिकाणी जाऊ शकते. त्यांना सीमांचं बंधन या ठिकाणी असणार नाही. एखाद्याचं चहाचं दुकान सुद्धा आहे, हॉटेल सुद्धा आहे, तर त्याला ज्या ठिकाणी वाव मिळेल त्या ठिकाणी तो आपलं चहाचा व्यवसाय थाटू शकतो. आणि वेगवेगळ्या समाजांना भाषा, धर्म, संस्कृती प्रत्येकाची वेगवेगळी आहे, पण एकत्र बांधून ठेवणारी प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय. तर आता या व्याख्या आपण बघितलेल्या आहेत. तर या जागतिकीकरणाच्या व्याख्या कशा आहेत? तर केवळ आर्थिक पैलू दाखवणाऱ्या आहेत. म्हणजे प्रत्येक व्याख्येमध्ये काय सांगितलं की आर्थिक घटक हा महत्त्वपूर्ण आहे. म्हणून त्या अपुऱ्या वाटतात. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आर्थिक घटक हा प्रधान घटक आहे याबद्दल शंका नाही, परंतु तो एकमेव घटक नाही. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक
अशा मानवी जीवनाची इतर क्षेत्रेही जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत ते अधिक व्यापक बनले आहेत. जगभरातील वेगवेगळ्या मानवी समूहांचे दैनंदिन जीवन जागतिकीकरणाने प्रभावित होत आहे. म्हणून असे म्हणता येईल की मानवी जीवनाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक अशा सर्व क्षेत्रात व्यापक, सखोल आणि वेगवान असे परस्पर संबंध प्रस्थापित करणारी प्रक्रिया हा जागतिकीकरण या संज्ञेचा अर्थ आहे. तर अशा प्रकारे जागतिकीकरण ही उत्पादने, सेवा, भांडवल, लोक, माहिती आणि संस्कृती यांचे सीमापार वाढते प्रवाह निर्माण करणारी प्रक्रिया आहे. त्यानंतर राष्ट्राराष्ट्रात आंतरक्रिया वाढविणारी, मुक्त व्यापाराचे तत्व अंमलात आणणारी आंतरराष्ट्रीय संघटना, क्षेत्रीय संघटना, बहुराष्ट्रीय कंपन्या, बिगर शासकीय संघटना यांची ज्यात महत्त्वाची भूमिका आहे अशी ती प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतून जगाच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या मानवी समूहातील दूरी किंवा अलगता कमी होऊन जागतिक स्वरूपाची आर्थिक आणि राजकीय व्यवस्था तसेच वैश्विक संस्कृती उदयाला येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व चर्चेवरून तुम्हाला जागतिकीकरणाचा अर्थ थोडक्यात समजला असेल. तर जागतिकीकरण म्हणजे काय किंवा जागतिकीकरण या संकल्पनेचा अर्थ आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे आणि याच्यानंतर पुढचा भाग आपण पुढच्या तासिकेमध्ये बघू. धन्यवाद.